नमस्कार, उमेश 24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। गडचिरोली जिल्ह्यातील एडापल्ली तालुक्यात मुटके अंडगे परिसरात कथित बेकायदेशीर खदान सुरू करण्याच्या हालचालीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। ग्रामसभेची कोणतीही पर्वा न घेता काही अज्ञात व्यक्ती किंवा कंपनीकडून सर्वे, ड्रिलिंग, माती खोदकाम आणि वृक्षतोडीचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या प्रकाराला विरोध करत नागरिकांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडे धाव घेत मदतीची मागणी केली आहे। महत्त्वाचे म्हणजे हा परिसर CFR आणि पेसा कायद्याअंतर्गत संरक्षित आदिवासी भाग असून ग्रामसभेची पूर्वसंमती घेणे कायद्याने बंधनकारक आहे। मात्र या नियमांना डावलून बेकायदेशीररित्या काम सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। हाकबाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड सचिन मोटकुरवार यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून विविध कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा दावा करण्यात आला आहे। कॉम्रेड सचिन मोटकुरवार यांनी स्थानिकांच्या इच्छेविरुद्ध कोणताही खदान प्रकल्प सहन केला जाणार नाही असा इशारा दिला आहे। तसेच प्रशासनाने तात्काळ कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। याशिवाय बेकायदेशीर कामाची चौकशी, सर्व कामे त्वरित बंद करणे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। दरम्यान प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला आहे। प्रॉपर गावाला रोड बनताय दुसरी गोष्ट काय, तिथे जर कंपनीचा डीजे होत सर तो पत्र यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे। त्या गावात याच्याकडे पत्र पाहिजे, कितीचं लीज आहे, किती झाडं कापणार आहे, का आहे, कुठून रस्ता आहे, फॉरेस्ट क्लिअरन्स आहे का, त्याची काहीच माहिती लोक पाहत नाही। किती झाडं तोडताय कोणाला पता नाही। मला नाही सर, याच्या आधी दिलो तर असंच होईल, मग सगळ्यांना जमा करून साहेबांना पण द्या आणि तारीखो आणि डिसेबल कारण की हे जे कसं आहे, या काही ज्या ऍक्टिव्हिटी आहे त्या CFR मध्ये असतात आणि त्या सर्व करून बनावे बघायचे। किंवा आमचा एक लिमिट आहे का नाही, आमचं फक्त एवढं म्हणणं आहे की याच्यावर पत्र निघला पाहिजे। आरायला पाठवू शकले असते, तलाठीला अहवाल मागवू शकले असते। माती उत्खनन करून येत आहे, त्यांची परवानगी आहे का ते तर चेक करू शकले असते, ते कुठे होत आहे का त्याच्यात काहीच न होतं म्हणजे कसं आम्हाला म्हणजे हे वाटते नाही का, मागे पत्र दिलं आता जवळपास फॉरेस्टच्या जागेत असेल ना तर फॉरेस्टला पूर्णपणे अधिकार आहे जे त्यांच्या मुरमावर आणि रेतीवर ती कारवाई करू शकते। जर लाकडं वगैरे तोडत असेल तर ते परमिशन त्याच्यात एसडीएमची लागते, त्यांनी रोड बनवला आहे, ते झाडं तोडली परमिशन लागते आणि फॉरेस्टच्या ऍक्टनुसार त्यांची परमिशन लागते। हे जर काही करत असेल तर तुम्ही त्यांच्याकडे पण द्या। माझं एवढंच म्हणणं आहे सर, जेव्हा एखाद्या ठिकाणी कंपनीचा लीज झाला, ड्रिलिंग होत आहे तालुक्यात, तुम्हाला एक पत्र तर येते कार्यालयाला की माहितीसाठी प्रतिलिपी नाही, ATM ला तरी येते, पण येत तलाठी तर त्या गावात पाठवा, बघण्यासाठी तर पाठवा का सुरू आहे। पुढच्या महिन्यात आम्ही याची तयारी केलो, सगळे जेवढे गावातले लोक आहेत सगळ्यांसोबत एक आंदोलन साठी बसावं, तेव्हाच कसं याच्या काहीतरी निराकरण निघेल। फॉरेस्टवाल्यांना एक पत्र देतो आम्ही। प्रतिनिधी उज्ज्वल देवनासोबत बघत राहा उमेश 24 चॅनल। धन्यवाद।